जैन मित्रांनो, तर आता एससी कॅटेगरीसाठी ही भरती कशा प्रकारे राहिलेली आहे, त्याच्या सोबतच कुठं 135च्या दरम्यान कट ऑफ गेलेला आहे, कुठं 100 मार्कांच्या जवळपास कट ऑफ आलेला आहे, कुठं 115च्या जवळपास कट ऑफ गेलेला आहे, तर कुठं 130 मार्कांच्या जवळपास कट ऑफ गेलेला आहे, कुठं 110च्या दरम्यान कट ऑफ आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण या भरतीमध्ये एससी कॅटेगरीसाठी आहे कोणते जिल्हे कशा प्रकारे राहिलेले आहे, कुठं हाय कट ऑफ गेलेला, कुठं कमी कट ऑफ आलेला आहे, या विषयावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहे. व आता व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश आहे की तुम्हाला या भरतीमध्ये कॉम्पिटिशन कशा प्रकारे राहिलेलं आहे हे समजून येईल. त्याच्या सोबतच आता आगामी भरतीमध्ये आपल्याला किती टोटल करावी लागेल याच्यावरून तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येईल. आपली तयारी आगामी भरतीसाठी कशी असायला पाहिजे यावरून तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व एससी कॅटेगरीच्या प्रत्येक उमेदवारांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून समोरच्या आता जिल्हा निवडीचे पण मी व्हिडिओ अशाच प्रकारे बनवणार आहे. आता मागच्या भरतीमध्ये पण बनवलेले होते, ते जिल्हे नक्कीच फायदेशीर ठरलेले आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आता आपण आता सविस्तरपणे या विषयावर बोलूया. तर आता जर आपण बघितलं तर सर्वात जास्त कट ऑफ एससी कॅटेगरीचा सर्वसाधारण उमेदवारांचा कुठे गेलेला असेल तर बीड जिल्ह्यामध्ये 134 मार्कांवरती कट ऑफ हा बीड जिल्ह्यामध्ये गेलेला आहे. त्याच्यानंतर महिलांचा जर विचार केला तर महिलांचा पण तिथंच 132 मार्कांवरती महिला उमेदवारांचा कट ऑफ एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ 132 मार्कांवरती गेलेला आहे. त्याच्यासोबतच आता जर सर्वात कमी कट ऑफ कुठे गेलेला आहे तर 102 मार्कांवरती फक्त धाराशिव जिल्हा पोलीसला फक्त एससी कॅटेगरीचा 102 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला जाताना दिसत आहे. आता जर बघितलं तर आता 125 क्रॉस, आता एससी कॅटेगरीचा आपण सेफ आकडा काय धरतो की 125 पर्यंत आपली एससी कॅटेगरीची सर्वसाधारणची लिस्ट लागते. त्याच्यानंतर महिला उमेदवारांचा जर असलं तर 115च्या जवळपास आपली लिस्ट लागते. म्हणजे आपण एक सेफ आकडा धरतो की आपल्याला जर 125 टोटल केली तर आपलं सिलेक्शन होते. तर आता 125 क्रॉस कोणकोणते जिल्हे गेलेले आहेत तर ते आता पाहूयात. तर आता जर आपण बघितलं तर जालना सारख्या जिल्ह्यात 128 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला पण 128 मार्कांवरती, रायगडला 127 मार्कांवरती, नाशिक ग्रामीण सारख्या ठिकाणी 129 मार्कांवरती सर्वसाधारण उमेदवारांचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर हिंगोलीला एकच जागा होती, 126 मार्कांवरती कट ऑफ हा गेलेला आहे. त्याच्यानंतर पुणे सिटीला आता बऱ्यापैकी मुलांनी पुणे सिटीकडे बऱ्यापैकी या मुलांनी या भरतीमध्ये धाव घेतलेली होती. एससी कॅटेगरीच्या जागा चांगल्या दिसत होत्या, तिथंच अर्ज केले. नवीन मुलं असो जुनी मुलं असो त्यांनी सर्वांनी पुणे सिटीला अर्ज केलेला होता. पण पुणे सिटीला जागा जास्त असून पण 125 मार्कांवरती आपल्याला लिस्ट लागताना दिसत आहे या भरतीमध्ये. तर 125 मार्कांवरती पुणे सिटीला इतक्या जागा असून पण 125 मार्कांवरती लिस्ट सर्वसाधारण उमेदवारांची गेली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर आता अमरावती ग्रामीणला 127 मार्कांवरती, वर्ध्याला 128 मार्कांवरती, बीडला सर्वात जास्त 134 मार्कांवरती, तर बुलढाण्याला 126 मार्कांवरती. अशा प्रकारे काही 12 ते 13 जिल्हे 125 क्रॉस एससी कॅटेगरीच्या सर्वसाधारण उमेदवारांचे गेलेले होते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 120 क्रॉस कुठे गेलेत, आता 120 क्रॉस कुठे गेलेत. आता चंद्रपूरला 122 मार्कांवरती मेरिट गेली मित्रांनो. त्याच्यानंतर पिंपरीला 123 मार्कांवरती मेरिट गेली. त्याच्यानंतर मीरा भाईंदरला 120 मार्कांवरती मेरिट गेली मित्रांनो. त्याच्यानंतर नवी मुंबईला 122 मार्कांवरती, त्याच्यानंतर रत्नागिरीला 124 मार्कांवरती. आता जर एकंदरीत जर आपण विचार केला तर कोकणातील जिल्हे बऱ्यापैकी एससी कॅटेगरीचे हाय कट ऑफ गेलेले आहेत, 124 126 अशा प्रमाणात. आता रायगडचा जर बघितला आपण 127 मार्कांवरती, त्याच्यासोबतच रत्नागिरीचा 124 मार्कांवरती. अशा प्रकारे कोकणातील जिल्हे बऱ्यापैकी हाय कट ऑफ तिथं एससी कॅटेगरीचे गेलेले आहेत. त्याच्यानंतर मुंबई जीआरपीला 122 मार्कांवरती कट ऑफ एससी कॅटेगरीचा. त्याच्यानंतर ठाणे सिटीला 123 मार्कांवरती, परभणीला 120 मार्कांवरती, यवतमाळला 123 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नांदेडला 121 मार्कांवरती. म्हणजे आता मराठवाड्याचे जर जिल्हे आपण बघितले तर आता धाराशिव असो, धाराशिवला 102, नांदेडला 121, त्याच्यानंतर आपला परभणीला 120, अशा प्रकारे कट ऑफ मराठवाड्यात लागलेले आहेत. तर आता जर आपण बघितलं तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या 120 क्रॉस वाले जिल्हे आपण बघितले, त्याच्यानंतर 125 क्रॉस वाले जिल्हे बघितले, 130 क्रॉस वाले पण जिल्हे बघितले. तर आता अशा प्रकारे एससी कॅटेगरीचा सर्वसाधारणचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसत आहे. आता सर्वात कमी कट ऑफ कुठं गेलेत, आता सर्वात कमी कट ऑफचा जर आपण विचार केला तर कुठं गेलेत आता, म्हणजे हा जिल्हा निवडीचाच फरक आपल्याला मित्रांनो इथं
आढळून येतो की कुठं कट ऑफ आता जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर GRP ला फक्त 110 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यासोबतच लातूरला पण 110 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. एकंदरीत जर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झाल्यास तर मराठवाड्याचे जे 8 जिल्हे आहेत तर या मराठवाड्यामध्ये आपल्या SC कॅटेगरीचा कट ऑफ हा खाली आलेला आहे कोकणाच्या कंपॅरिझन मध्ये. कारण की कोकणामध्ये रत्नागिरीला 124, त्याच्यानंतर रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये 127 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला लागताना दिसत आहे. मराठवाड्यामध्ये मित्रांनो SC कॅटेगरीचा कट ऑफ हा यावर्षी खाली आलेला आहे. लातूर सारख्या ठिकाणी एवढ्या टफ जिल्ह्यामध्ये जागा पण कमी होत्या 110 मार्कांवरती. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर GRP ला 110 मार्कांवरती, धाराशिवला फक्त 102 मार्कांवरती अशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर भंडाऱ्याला 112 मार्कांवरती, सोलापूर ग्रामीणला 114 मार्कांवरती, नागपूर शहरला 119 मार्कांवरती, त्याच्यानंतर पालघरला 117 मार्कांवरती. अशा प्रकारे हे कमी कट ऑफ लागणारे जिल्हे आहेत SC कॅटेगरीचे. आता नंतर आपण महिलांचा आता बघू, महिलांचा कशा प्रकारे कट ऑफ लागला. तर आता मित्रांनो हा जो आपण कट ऑफ बघितला तर हा जिल्हा निवडीचाच फरक आपल्याला इथं आढळून येतो. मित्रांनो जिल्ह्याची निवड आपण कोणत्या बेसिसवर कोणत्या घटकांचा विचार करून आपण करतो. कारण की आता SC कॅटेगरीचा 125 हा आकडा सेफ राहिलेला नाही मित्रांनो. 128 127 आपल्याला क्रॉस करावीच लागणार आहे आगामी भरतीमध्ये. तर तशा प्रकारे आपली तयारी पण असायलाच पाहिजे मित्रांनो. त्याच्यासोबत जर आता महिलांचा जर आपण विचार केला तर सर्वात जास्त हायेस्ट कट ऑफ कुठं गेला महिलांचा, तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हायेस्ट कट ऑफ 122 मार्कांवरती गेलेला आहे. तर आता महिलांचा जर कट ऑफ बद्दल SC कॅटेगरीच्या महिलांचा जर कट ऑफ बघितला तर 112 111 107 या दरम्यानच महिला कॅटेगरीचा 115 अंडरच बऱ्यापैकी महिला कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे. नागपूर शहर सारख्या ठिकाणी 112 मार्कांवरती, मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 111 मार्कांवरती, नवी मुंबई सारख्या ठिकाणी 113 मार्कांवरती, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सारख्या ठिकाणी 110 मार्कांवरती, ठाणे ग्रामीणला 99 मार्कांवरती पण कट ऑफ आलेला आहे. त्याच्यानंतर रत्नागिरीला 119 मार्कांवरती, मुंबई GRP ला 114 मार्कांवरती, रायगडला 110 मार्कांवरती, नाशिक ग्रामीणला 121 मार्कांवरती, तर ठाणे शहरला 111 मार्क. आता आयुक्तालयाच्या ठिकाणी बऱ्यापैकी कट ऑफ आपल्याला खाली येताना SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा कट ऑफ आपल्याला खाली येताना दिसत आहे. ठाणे सिटीला 111 मार्कांवरती, परभणीला फक्त 102 मार्कांवरती महिला इथं SC कॅटेगरीची महिला इथं भरती होताना आपल्याला दिसत आहे. सर्वात कमी कट ऑफ परभणीला. त्याच्यानंतर पालघरला पण 108 मार्कांवरती लागलेला आहे, पालघरला 108. त्याच्यानंतर परभणीला 102 मार्कांवरती महिला कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यानंतर आता पुणे सिटी सारख्या ठिकाणी जागा पण तशाच होत्या, मुलांच्या जवळपासच जागा आपल्या होत्या, तरी आता 115 मार्कांवरती कट ऑफ तिथं गेलेला आहे. त्याच्यानंतर आता यवतमाळ सारख्या ठिकाणी 122 मार्कांवरती म्हणजे कट ऑफ हा बऱ्यापैकी कट ऑफ गेलेला होता यवतमाळ सारख्या ठिकाणी, जिथं पुरुषांचा कट ऑफ 123 मार्कांवरती तर महिलांचा 122 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर अमरावती ग्रामीणला 114 मार्कांवरती कट ऑफ गेला यावेळेस. त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणला 121 मार्कांवरती, वर्ध्याला 115 मार्कांवरती, जवळपास आपल्या 115च्या आतमध्येच आपले बऱ्यापैकी SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचे कट ऑफ हा गेलेले आहेत. त्याच्यानंतर आता लातूर सारख्या ठिकाणचा जर आपण विचार केला तर जिथं पुरुषांची मेरिट 110 मार्कांवरती लागलेली आहे तर तिथंच महिलांची 118 मार्कांवरती आपल्याला लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर आता बीडला सर्वात जास्त 132 मार्कांवरती लागलेला आहे, नांदेडला 115 मार्कांवरती लागलेला आहे, बुलढाण्याला 119 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर आता जर आपण परभणीचा 102 मार्कांवरती, त्याच्यासोबतच छत्रपती संभाजीनगर GRPचा पण 102 मार्कांवरती महिला उमेदवारांचा कट ऑफ गेलेला आहे. तर आता सर्वात कमी धाराशिवचा फक्त 95 मार्कांवरती तिथं SC कॅटेगरीची महिला भरती झालेली आहे. त्याच्यानंतर भंडारा सारख्या ठिकाणी 110 मार्कांवरती, चंद्रपूर सारख्या ठिकाणी 117 मार्कांवरती, तर पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी 116 मार्कांवरती. त्याच्यासोबतच जर आपण बघितलं तर आता जालनाला 120 मार्कांवरती, सोलापूर ग्रामीणला पण 103 मार्कांवरती. आता जर बघितलं आता आपण सोलापूर ग्रामीण असो, त्याच्यानंतर धाराशिव असो, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर GRP असो, त्याच्यानंतर जर बघितलं आपण तुम्हाला सांगतो मी, त्याच्यानंतर परभणी जिल्हा असो, असे 4 ते 5 जिल्हे असे आहेत की 100च्या आसपास महिला उमेदवारांचा कट ऑफ हा गेलेला आपल्याला दिसतो SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा. तर अशा प्रकारे महिला उमेदवारांचा
कट ऑफ, त्याच्यासोबतच पुरुष उमेदवारांचा कट ऑफ कशा प्रकारे लागला या भरतीमध्ये तो आपण सविस्तरपणे बघितला. त्याच्यासोबतच आता आपण समांतर आरक्षणामधील प्रकल्प असो, भूकंप असो, माजी सैनिक, आपला होमगार्ड या सर्व घटकांचा कट ऑफ आपण एससी कॅटेगरीचा बनवणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व आता या व्हिडिओचा तुम्हाला फायदा नेमका काय होईल मित्रांनो, तर आता जर आपण बघितलं तर आता आगामी भरतीसाठी आपल्याला नेमका किती टोटल करावे लागणार आहे, कशा प्रकारे आपले टार्गेट आपलं असायला पाहिजे. कारण की मित्रांनो आता या भरतीमध्ये आता काही 125 क्रॉसवाले आपल्याला 10 ते 12 जिल्हे आपल्याला इथं येताना दिसत आहे. त्याच्यानंतर 120 क्रॉसवाले पण 10 ते 12 जिल्हे दिसत आहे. काही जिल्हे 110च्या खाली पण आलेले आहेत. तर आता हा जिल्हा निवडीचा फरक आहे मित्रांनो. योग्य बाबींचा विचार करून त्याच्या सोबतच आता आपल्याला जिल्हा निवड योग्य बाबींचा विचार करूनच आपल्याला आगामी भरतीसाठी द्यायचा आहे. कारण की 125 या भरतीमध्ये आपल्याला सेफ आकडा राहताना दिसत नाहीये. त्याच्या सोबतच आता 127-28 इतकी तरी टोटल आपल्याला आगामी भरतीसाठी सेफ झोन मध्ये जाण्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे. काही जिल्हे 130 क्रॉस गेलेले आहे मित्रांनो, तर काही जिल्हे 130च्या जवळपास आलेले आहेत. तर कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही मित्रांनो. जिथं आपल्याला आता ईडब्ल्यूएस कॅटेगरी बद्दल जर आता बोलायचं सांगा, ईडब्ल्यूएस कॅटेगरी आता तुम्हाला सध्या कमी लागताना दिसणार आहे, पण आता आगामी भरतीमध्ये बघ जा की ईडब्ल्यूएस कॅटेगरी कशा प्रकारे हाय कट ऑफ जाते. त्याच्यासोबतच आता एसटी कॅटेगरी, आता ग्राउंड बद्दल जर बोलायचं झाल्यास एससी कॅटेगरीच्या तर बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 36 प्लसच कट ऑफ आपला गेलेला आहे. 36च्या खाली कट ऑफ आलेला नाही मित्रांनो. त्याच्यासोबतच आता ग्राउंडचा पण कट ऑफ, आता ग्राउंड नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लागलं, कोणत्या जिल्ह्यामध्ये हाय लागलं, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी लागलं, याच्यावरती पण आपण एससी कॅटेगरीचा सविस्तरपणे व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल व एससी कॅटेगरीच्या प्रत्येक उमेदवाराने नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच आपल्या जवळील प्रत्येक पोलीस भरतीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.